दिल्ली येथील शेतकऱ्याच्या आंदोलनाला आज 1 महिना पूर्ण होतोय। या पार्श्वभूमीवरती स्वराज इंडिया स्वराज अभियान मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं आज अंगमेहनती कष्टकऱ्यांचा एक मेळावा घेण्यात आला। त्याचा उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संविधानाच्या चौकटीमधल्या मागण्या आहेत, कारण की कुठलाही कायदा होत असताना ज्यांच्यावरती त्या कायद्याचा परिणाम होणार आहे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तो कायदा झाला पाहिजे। हे 3 शेतकरी कायदे आणि 4 कामगार कायदे हे तातडीनं रद्द करावे। त्याचबरोबर लोकांचे जे जगण्याचे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये रोजगाराचा मुद्दा आहे, वेतनाचा मुद्दा आहे, रेशन आणि पेन्शन घरकुलाचा मुद्दा आहे, हे मूलभूत अधिकार म्हणून त्याला मान्यता दिली पाहिजे। त्याचबरोबर माथाडी कायदा हा एकमेव महाराष्ट्रामधला असा कायदा आहे की ज्याच्यामध्ये एक जरी हमाल असला तरी त्याला कायद्याचं संरक्षण आहे आणि येऊ घातलेले जे काही 4 कायदे कामगार कायदे आहेत त्याच्यामधून हे सर्व कायदे हे मालक दर्जाने असल्यामुळं 95% कामगार आणि 95% शेतकरी यांना गुलामासारखं जगायला प्रवृत्त करणारी परिस्थिती निर्माण होणार आहे। आणि म्हणून दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणं आणि त्याचबरोबर हे दोन्ही कायदे संपुष्टात आणणं आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देणं यासाठीचा आजचा हा असंघटित कामगारांचा जो मेळावा या ठिकाणी आज आयोजित केला होता नारळीबागच्या संघटनेच्या ऑफिसमध्ये। आणि या कार्यक्रमासाठी प्राध्यापक देसारडा आणि ॲडव्होकेट विष्णू ढोवळे यांनी देखील यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं।